कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ यांनी लाडक्या बहिणीसमवेत साजरी केली भाऊबीज। अखेरच्या श्वासापर्यंत तुमचा भाऊ हिमालयासारखा पाठीशी, मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। अमरावतीत यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखडे यांची एकत्र भाऊबीज साजरी। बळवंत दादा सख्खे भाऊ नसले तरी पक्के भाऊ आहेत, यशोमती ठाकूर यांचं वक्तव्य। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वतीने दिवाळीनिमित्त स्नेहमिलन सोहळा, ग्रामस्थांसोबत स्नेहमिलन सोहळा। धुळ्यात भेसळयुक्त दुधाचा पुरवठा होत असल्याची माहिती, भेसळयुक्त दुधाचा व्हिडिओ व्हायरल, नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा प्रकार समोर। अमरावतीत अत्याधुनिक स्वच्छतागृह धुळखात, कोट्यवधींचा खर्च करून स्वच्छतागृह बांधलं, देखभालीसाठी कोणीही तयार नसल्याने प्रकल्प ठप्प। छत्तीसगडमधील शेतकऱ्याने 6 महिने केली बचत, स्कूटर खरेदीसाठी नाण्यांचं पोतं घेऊन शोरूममध्ये व्हिडिओ व्हायरल। कोल्हापुरात इंगळी गावच्या हद्दीत अघोरी पूजा केल्याची घटना, 8 ते 10 तरुणांनी मध्यरात्री केली गावात अघोरी पूजा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। कल्याणच्या बिर्ला कॉलेज रोडवर नशेखोरांची दहशत, फक्त 50 रुपयांसाठी दुकानदारावर जीवघेणा हल्ला, पोलिसात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।